मला आता तुम्ही नितीश कुमारांचं नाव घेतलं त्यामुळे मला जातीचा फॅक्टर या लोकसभेत महाराष्ट्रापुरता तरी प्रबळ झाल्याचं पाहायला मिळालंय का श्रीराम सर? हा, काही प्रमाणात तो दिसतो, पण महाराष्ट्रात कधीच म्हणजे जसं उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये जातनिहाय गट्टे आणि त्याचे नेते किंवा पक्ष इतकं सहज आयडेंटिफाय करता येतं, इतकं महाराष्ट्रात कधीच आयडेंटिफाय करता येत नाही. बाय अँड लार्ज आपण म्हणू शकतो की सर्वसाधारणपणे अमुक समाजाची मतं तमुक पार्टीकडे जाऊ शकतात, पण असं इतकं ठोस कधीच नव्हतं. या निवडणुकीमध्ये पण नाही आहे, पण या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन त्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात त्याचा परिणाम राज्याच्या काही भागात शक्य आहे. तो सगळ्या महाराष्ट्रात आहे असं पण नाही, पण मराठवाड्याच्या विशेषतः भागामध्ये हा परिणाम काही प्रमाणात निश्चितपणे होऊ शकतो. त्याच्या विरोधात किंवा त्याला काउंटर करण्यासाठी ओबीसी कन्सॉलिडेशन किती प्रमाणात झालंय हे पण आपल्याला मराठवाडा आणि राज्याच्या ज्या भागामध्ये या प्रकारचं मराठा कन्सॉलिडेशन होईल असं वाटतं तिथं बघावं लागेल, कारण हे दोन्ही फॅक्टर एकत्र येत आहेत असं दिसत नाही. आणि केवळ जात या घटकाच्या अनुषंगानं या निवडणुकीकडं निकाल म्हणून बघता येईल असं मला वाटत नाही. त्याच्यापेक्षा काही वेगळे मुद्दे निश्चितपणे देशाच्या पातळीवर पण आहेत आणि राज्याच्या पातळीवर पण आहेत. राज्यात विशेषतः ज्या पद्धतीचं राजकारण झालं, दोन पक्ष फोडले, त्याच्यावरची रिॲक्शन ही काही प्रमाणात का असेना या निवडणुकीमध्ये निश्चितपणे परिणाम घडवते आहे. आणि ज्या गोष्टीचा लाभार्थी योजनांचा लाभ भारतीय जनता पक्षाला उत्तर भारतामध्ये स्पष्टपणे होतोय, तितका तो महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशसुद्धा या भागामध्ये होण्याची शक्यता कमी आहे. याचं कारण आपल्याकडची एकूणच परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे 6,000 रुपये शेतकऱ्याला मिळण्याचा फायदा उत्तर भारतामध्ये ज्या प्रमाणात आहे आणि तो लॉयल राहतो, तितका महाराष्ट्रातला शेतकरी यायला असं नाही, कारण तो स्पष्टपणे विचारतो की त्याच्या बदल्यात मागच्या 5 वर्षामध्ये शेतीला लागणाऱ्या सगळ्या निविष्ठांची जी किंमत वाढली आहे त्याचं काय, आम्ही जे बाकीचे सगळे कर देतो त्याचं काय, आणि माझ्या शेतीमालाच्या भावाचं काय, हे सगळे प्रश्न जसेच्या तसे उत्तर भारतामध्ये नाही आहेत. त्यामुळे आपल्याकडचे इश्यू वेगळे आहेत. ते फक्त जातीच्या अंगानं जर आपण न्यायला गेलो तर मला वाटतं की पूर्ण विश्लेषण आपल्याला करता येईल असं मला वाटत नाही. अगदी. मला शीतल मॅमला हा प्रश्न आहे की आत्ता जसं श्रीराम सर म्हणाले की काही फॅक्टर्स काही ठिकाणी फक्त ते प्रबळ असल्याचं पाहायला मिळालं, सगळीकडे तसं चित्र पाहायला मिळत नाही. मात्र त्याच अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये मंडल 2चा प्रयोग केला जाऊ शकतो का, त्या दृष्टीनं काही पावलं उचलली जाऊ शकतात का, आणि त्याचा राज्याच्या राजकारणावर परिणाम होताना पाहायला मिळेल का? कारण मंडलच्या या संपूर्ण फ्रेमवर्कमधनं बरेच मोठे नेते महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत, त्या अनुषंगानं श्रीराम सरांनी आता असा मुद्दा मांडला की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सरसकट जातीच्या निकषांवर असं मतदान होत नाही, मल्टिपल फॅक्टर्स असतात. मला वाटतं की ह्या लोकसभा निवडणुकीत पण ते फॅक्टर्स होते, याबद्दल ते ऑलरेडी बोलले. पण ह्या निवडणुकीचं वेगळेपण असं होतं की जात फॅक्टर चर्चेत खूप मोठ्या प्रमाणात आला. म्हणजे उदाहरणार्थ बीडची जागा आपण घेऊयात की 14 मध्ये गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतनं सुरेश धस लढले होते. 19 ला प्रीतम मुंडेंच्या विरोधात आताचेच बजरंग सोनवणे हेच उमेदवार होते. त्यामुळे कायम वंजारी विरुद्ध मराठा असे उमेदवार त्या मतदारसंघामध्ये होते. पण 2024च्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने मराठा विरुद्ध इतर असा विखारी प्रचार आपण अनुभवला किंवा आपल्याला ऐकायला मिळाला, बघायला मिळाला, तसा यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये तो फॅक्टर नव्हता का, किंवा तसा प्रकारचा प्रचार झाला नव्हता का? मला वाटतं की ह्या निवडणुकीचं जात ह्या अँगलने वेगळेपण हे आहे की जिथे मराठा आरक्षणाची झळ होती किंवा मराठा धनगर असेल किंवा मराठा ओबीसी असा वाद होता, याच्यामध्ये म्हाडा हा मतदारसंघ घेता येईल. काही प्रमाणामध्ये सोलापूर की जिथे मराठा आरक्षण हे वेगळ्या अर्थाने चर्चेत आलं, शिरूर, बारामती सारखे मतदारसंघ घेता येतील की या सर्व मतदारसंघांमध्ये जातीची एका वेगळ्या अँगलने चर्चा झाली आणि त्याचा कुठेतरी परिणाम हा मतदान करताना मतदारांच्या मनावर पण आहे असं लोकांशी बोलताना आपल्याला जाणवतं. आता जेव्हा आकडे आपल्या ऍक्च्युली हातात येतील, उदाहरणार्थ अगदी थोडं मी बीडचे आकडे जरा जास्त वाचलेत म्हणून, बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंना पण लीड मिळालं नव्हतं, तसं लीड प्रीतम मुंडेंना आष्टी मतदारसंघातनं जे धस मुंडेंचे विरोधक होते त्यांनीच मिळवून दिलेलं आहे. अशी रचना आत्ताचा निकाल कसा येईल 24चा
याच्यानंतर मला वाटतं की प्रत्येक मतदारसंघाचं विश्लेषण केल्यानंतर आणि मंडलाच आयोगाचा जो काही प्रयोग आहे तो काही फक्त महाराष्ट्रापुरता लागू होणार नाही, देश म्हणून एक व्यापक त्याचा विचार करायला लागेल. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जात फॅक्टर कसा काम करतो आहे. महाराष्ट्रापुरता आपण बघतो तर मराठा एक प्रबळ समाज आहे, त्याच्या विरोधात ओबीसी खरंच कसे कन्सॉलिडेट होतात, ओबीसीमध्ये कुठले मतदान आहे म्हणजे कुठले समाज आहेत की जे एक गट्टा भाजपच्या बाजूने किंवा भाजपच्या विरोधात मतदान करतायत, असं काही बघायला मिळतंय का. मला वाटतं असं सगळ्यात देशाचं एक आकलन मांडल्यानंतर खरंच मंडल 2चा प्रयोग शक्य आहे किंवा नाही, किंवा जातनिहाय जनगणना हा मुद्दा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बिहार सारख्या राज्यातनं त्याने उचल घेतली आणि नंतर राहुल गांधींनी तो मुद्दा लावून धरला होता. ते सातत्याने त्यावर मांडणी करत होते. संविधानाच्या अनुषंगाने पण आरक्षणाला एका समाजवर्गामध्ये भीती निर्माण करण्याचा मुद्दा आला. मला वाटतं की खूप सारे फॅक्टर आहेत, त्यामुळे सरसकट मंडल 2चा प्रयोग होईल फक्त महाराष्ट्राच्या काही आरक्षणाच्या मुद्द्यांच्या आकलनावर असं म्हणणं चूक ठरेल. पण जर 24ला असे कल भाजपला दिसले किंवा सत्ताधारी पक्षाला दिसले तर मग कदाचित त्याच्यावर वेगळा विचार होऊ शकेल. पण मला इमिजिएटली अशी काही रचना आकाराला येईल फक्त लोकसभेच्या आधारावर असं वाटत नाही. मला वाटतं की अजून एखाद्या विधानसभा चा कल येईपर्यंत इव्हन सत्ताधारी पक्ष वाट बघेल. पण मग याच अनुषंगाने प्रश्न आहे की शीतल मॅम, की याची तयारी आत्तापासून केली जाते, आगामी विधानसभांसाठी आत्ताच पिच तयार केलं जात आहे भाजपकडनं, या प्रकारचे प्रयोग राबवले जात आहेत? मला वाटतं की म्हणजे मृणाली मॅम म्हणाल्या की ते लॉंग टर्म पॉलिटिक्सचा विचार करतात, पण मला वाटतं की जातीच्या फॅक्टरवर लॉंग टर्म विचार आत्ताच आणि ही त्याचीच पेरणी आहे असं किमान ज्या पद्धतीने उमेदवार दिले गेलेले आहेत भाजपकडनं महाराष्ट्रापुरतं मी म्हणेन, त्याच्यामध्ये असं काही फार वेगळं ड्रास्टिक गणित बदललंय असं अजिबात दिसत नाही. मला वाटतं की जी आपली पकड महाराष्ट्रातनं पूर्णपणे जाऊ नये, आपला वोट बेस इंटॅक्ट राहावा, आपले नेते सांभाळलेले असावेत, विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना पण लोकसभा बघताना ह्या सर्व फॅक्टरचा आत्ता विचार केले गेलेला आहे. जातीमध्ये खूप आउटराईट वेगळ्या जातीचा प्रयोग म्हणजे जिथे ओबीसी उमेदवार होता तिथे मराठा उमेदवार देऊन बघितलाय किंवा जिथे मराठा उमेदवार होता तिथे ओबीसी उमेदवार देऊन बघितलाय, असं महाराष्ट्रामध्ये तरी आता दिसत नाही भाजपकडनं केलं गेलेलं. इव्हन बिहार, उत्तर प्रदेश सारखे जे राज्य आहे, हरियाणा, अशा राज्यांमध्येही जातींचा काही फार आउटराईट वेगळा प्रयोग केलेला दिसत नाही. त्यामुळे त्याचीच काही पायाभरणी आहे आत्ता असं अजिबात वाटत नाही. इव्हन नरेटिव्हच्या पातळीवर पण हिंदुत्व हा म्हणजे आपली आयडिओलॉजी, विचारधारा आणि हिंदुत्व हे मुद्दे प्रकर्षाने मांडले गेलेले आहेत भाजपकडनं, अगदी शेवटच्या प्रधानमंत्री मोदी यांच्या मुलाखतीपर्यंत जर आपण बघायला गेलो. त्यामुळे मला वाटतं की आत्ता जातगणितांवर इमिजिएटली काही पायाभरणी भाजप करतोय असं मला वाटत नाही. थोडक्यात मंडलच्या आडून भाजप मंडल, पण आपला ओबीसी बेस, बोला मुद्दा पूर्ण करा. पण आपला ओबीसी बेस रिटेन करण्याचा त्यांनी पूर्णपणे प्रयत्न महाराष्ट्रात पण केलेला आहे आणि इतर ठिकाणी पण म्हणजे जो त्यांचा कोर वोटर आहे तो सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांनी ह्या लोकसभेमध्ये केलेला दिसतो. थोडक्यात मंडलच्या आडून भाजप हिंदुत्वाचं कमंडल देत आहे का सगळ्यांच्या हातात?